पीएम किसानचा 21वा हप्ता जमा झाला. आता लगेच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 मिनिटांपूर्वी 2000 कोटीच्या निधीला मंजुरी दिली आहे. एक अधिकृत बातमी समोर आली. जी.आर. आलाय. आता 100% शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. पीएम किसान योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांना 2-3 दिवसापूर्वी जमा झाले होते आणि आता जिल्हा परिषद निवडणुकामुळे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारनं नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये टाकण्याचा निर्णय घेतला. पत्रकारांशी बोलताना स्वतः मुख्यमंत्र्यांनी अधिकृत माहिती दिली, ज्यामुळे आज थोड्याच वेळात या 14 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार अशी माहिती अधिकृतपणे मुख्यमंत्र्यांनी दिली. पण शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी एक इशारा दिला आहे की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वितरण वेगळ्या पद्धतीनं होणार आहे. पूर्वी सरसगट सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळायचा, पण यावेळेस तसं होणार नाही. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी 4 नवे नियम लागू झालेले आहेत. आता जे शेतकरी या 4 नियमात बसतील फक्त त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे. कारण की सरकारनं 4 अतिशय कडक नियम लावल्यामुळे काल रात्री 50 लाखाहून अधिक शेतकरी अपात्र झालेले आहेत. कारण की सरकारनं एक गुपित पद्धतीनं एक पडताळणी केली, ज्यामध्ये ग्रामसेवक तलाठ्यांच्या माध्यमातून त्याबरोबर शेतकरी अधिकाऱ्याच्या माध्यमातून ही पडताळणी केली. ही पडताळणी इतकी गुपित होती की याची कोणालाच माहिती देखील नव्हती. या पडताळणीमध्ये असे काही शेतकरी सापडलेले आहेत जे प्रत्येक गावामध्ये ज्यांची संख्या हजारोंच्या वर आहे. आता ते सर्व शेतकरी अपात्र होणार आहे, कारण की ते या 4 नियमात बसलेले आहेत. त्यामुळे सरकारनं स्पष्टपणे सांगितलंय, जे शेतकरी या 4 नव्या नियमात बसतील फक्त त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे. पूर्वी सरसगट सर्व शेतकऱ्यांना पैसे यायचे. पीएम किसानचा हप्ता आला की लगेच नमो शेतकरीचा हप्ता सगळ्या शेतकऱ्याला यायचा, पण आता तसं होणार नाही. 4 नियमानुसार 4 वेगळ्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत. आता या 4 याद्यामधले बरेचसे शेतकरी बाहेर जाणार आहे, कारण की सरकारने गुपितपणे पडताळणी केली. तिचा अहवाल स्वतः मुख्यमंत्र्यांनी बघितला आणि डायरेक्ट त्या शेतकऱ्यांची नावं आता कट केली आहेत. त्या पडताळणीत 50 लाखाहून अधिक शेतकरी बाहेर पडलेले आहेत असा अंदाज आहे. त्यामुळे तुम्हाला जर हप्ता मिळवायचा असेल तर कोणते 2 कागदपत्र तुम्हाला पात्र होण्यासाठी द्यावे लागतील. 4 नियम जर तुम्हाला लागू झाले नाही, हे 4 नियम तुम्ही पाळले नाही, तर तुमचा हप्ता मिळणारच नाही. इथून पुढचे सगळे हप्ते बंद होऊन जातील. तुमचा पीएम किसानचा हप्ता देखील बंद होऊन जाणार आहे, कारण की सरकार हे सर्व जे कागदपत्र आहे ते वरती पाठवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही अतिशय लक्षपूर्वक पाहायचा आहे, कारण की जर तुम्हाला नमो शेतकरीच्या हप्त्याची गरज असेल, तुम्हाला त्यामुळे कोणते 4 नियम पाळायचे आहेत सगळं सविस्तर सांगतो. 2 कागदपत्र जर तुम्ही अपात्र झाला तर कोणते 2 कागदपत्र देऊन तुम्ही पात्र होणार आहेत. 8व्या हप्त्यासाठी कोणते कागदपत्र द्यायचे आहेत, यादी कशा पद्धतीने तयार झाली आहेत, कोणते 14 जिल्हे आज आहे पहा. जर तुम्हाला 2000 रुपयाची गरज असेल तर तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्णपणे पहा. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली. तब्बल 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावर नमो शेतकरी महासन्मान निधीचा 2000 रुपयाचा 8वा हप्ता आज बँकेच्या खात्यावर जमा करण्यात येणार. अधिकृतपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याची माहिती दिलेली आहे. अधिकृत बातमी आहे आणि ज्यामध्ये जी.आर. देखील आता आलेला आहे. पहा, पीएम किसानचे 2000 आले, नमो शेतकरीचे 2000 आता लगेच येणार आणि जिल्हा परिषद निवडणुकीकरता शेतकरी खुश होणार. कारण की शेतकरी जर खुश झाले तरच ते मतदान करतील आणि मतदान जर केलं तर पुन्हा एकदा जिल्हा परिषदेत महायुतीचं सरकार येणार आहे असं बोलून दाखवलं जात आहे. आणि त्यामुळेच आता शेतकऱ्यांना पुन्हा एकदा खुश करण्यासाठी सरकारनं अचानक आणि अगदी तातडीनं हा निर्णय घेतला गेलाय, ज्यामुळे नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो आता सोडण्यात येणार. ज्यासाठी 2000 कोटीचा जो निधी आहे तो बँकांना आता वर्ग केला आहे, ज्यामुळे शेतकरी बांधव डबल खुश होणार. पण हे सगळे पैसे सर्व शेतकऱ्यांना येणार नाही, कारण की यामध्ये 4 महत्त्वाचे नियम सरकारनं लागू केले आहेत. आता जे 4 नियमानुसार 4 वेगळ्या याद्या तयार झाल्या आहेत. आता या शेतकऱ्यांची ज्या शेतकरी या 4 नियमातून बाहेर पडतील तर त्या शेतकऱ्यांना पात्र होण्यासाठी 2 कागदपत्र सरकारनं जमा करायला सांगितले. मग हे 4 नियम नेमकं कोणते आहेत, कशा पद्धतीने नियमांची त्या ठिकाणी अंमलबजावणी होणार आहे, कसे शेतकरी बाहेर पडणार आहे, लक्षपूर्वक आता महत्त्वाच्या माहितीला आपण सुरुवात करतोय. तर सगळ्यात महत्त्वाची बातमी जी होती की पीएम किसानचा हप्ता आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांना जमा झालाय त्यांच्यासाठी तर आनंदाची बातमी होतीच, पण ज्या शेतकऱ्यांचा जमा व्हायचा राहिलाय त्यांना देखील हे 2 कागदपत्र केल्यावर जमा होणार आहे अशी देखील माहिती मिळालेली आहे. त्यामुळे कदाचित तुम्हाला पीएमचे राहिलेले 2000 आणि नमोचे एकत्र असे 4000 रुपये देखील मिळू शकतात. फक्त या 4 नियमांची आणि या 2 कागदपत्रांची माहिती तुम्ही व्यवस्थित घ्या.
पीएम किसान योजनाचा हप्ता जमा झाल्यानंतर नमोचा हप्ता सोडण्याचा जो आहे तो निर्णय घेण्यात आला. आता पीएम किसानचा जो हप्ता आहे किंवा त्याचा जो निधी असतो तो केंद्र सरकारमधून त्या ठिकाणी तयार होत असतो किंवा तिथून तो मंजूर केला जात असतो. आता राज्य सरकारचा जो निधी आहे तो नमो शेतकरी योजनेचा निधी आहे. आता पीएम किसान आणि नमो शेतकरीमध्ये हा एक महत्त्वाचा फरक आहे. आता लोकांना पहिले वाटायचं पीएमचे आणि नमोचे पैसे एकत्र येतात, पण तो तसा विषय नाही आहे. तिथं वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे सरकारने गुपित पडताळणी केली होती. गावागावातले ग्रामपंचायती असतील किंवा इतर ठिकाणी तलाठी कार्यालय असतील किंवा जिथे सातबारे उतार्यांची नोंद होती अशा ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा गोष्टी चेक करण्यात आल्या. ते चेक करत असताना प्रत्येक गावातले हजारो शेतकरी बाहेर पडणार आहेत अशा प्रकारचे त्यांना लक्षात आलेलं आहे. बरेचसे शेतकरी आहेत, चारचाकी गाड्या आहेत, बरेचसे शेतकरी आहेत, मोठे मोठे लग्न करतात, प्रचंड शेती आहे, बागायती शेतीपट्ट्यात असणारे शेतकरी देखील अशा प्रकारच्या निधीचा लाभ घेत आहेत असं सरकारच्या अगदी प्रखरपणे लक्षात आलं. आणि मग त्यामुळे सरकारनं पुन्हा एकदा कडक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी नवे नियम JR मध्ये टाकलेले आहेत. आता पहिला नियम लक्षपूर्वक आहे का, पहिला नियम जो आहे तो बऱ्यापैकी 80% शेतकऱ्याला लागू पडत नाही, फक्त 20% शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे. पण तिसरा चौथा नियम आहे तो 99% शेतकऱ्यांना लागू पडतोय. कारण की चौथ्या जो नियम आहे त्या चौथ्या नियमामुळे 50 लाख शेतकरी आता बाहेर जाण्याची शक्यता आहे. पहिला नियम जो होता तो होता उत्पन्नाची मर्यादा. आता पहा, शेतकऱ्यांसाठी 5 एकरपेक्षा कमी जमीन असणं अशा प्रकारची एक अट नमो आणि पीएम किसान सन्मान निधीसाठी घालण्यात आली होती. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांची जी जमीन आहे ती 5 एकरपेक्षा कमी आहे, पण लक्षात घ्या त्यांचं उत्पन्न हे प्रचंड जास्त आहे. आता जर प्रचंड बागायती एरियामध्ये जर शेती असेल आणि त्यामध्ये जर कॅश क्रॉप्स घेतले, जर नगदी पिकं घेतले जसं ऊस असेल किंवा इतर फळबागाची पिके असतील किंवा एकदम जास्त प्रमाणात उत्पन्न येईल अशा प्रकारची जर पिकं घेतली तर त्याच्यामधून प्रचंड उत्पन्न निघतं आणि ते उत्पन्न मर्यादेच्या बाहेर जातं. वार्षिक उत्पन्न ठरवून दिले 2.5 लाख रुपयाच्या आत. आता तुम्ही पाहू शकता 2.5 लाख रुपयाच्या आत उत्पन्न जर बघायला गेलं 5 एकर शेतीचं तर 50,000 रुपये एकरी उत्पन्न जरी निघालं तरी 2.5 लाख रुपये होतात. आणि आज 50,000 रुपये तर कुठल्याही शेतीमधून होतात, तर बागायती शेतीमध्ये 2-2, 3-3 लाख रुपये एका एकरामधून होतात. आणि हे सरकारच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे 2.5 लाखाच्या वरती जर उत्पन्न असेल तर त्या शेतकऱ्यांना प्रॉब्लेम होणार. जमिनीची अट तुम्हाला माहीतच आहे, 5 एकरपेक्षा कमी जमीन असणं हा दुसरा नियम आहे. तिसरा नियम आहे इतर योजनांचा लाभ घेणं. पहा, आता बरेचसे शेतकरी काय करतात, लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे, कुणी निराधार योजनेचे आहे, म्हणजे घरामध्ये 4-5 योजनांचे पैसे घेणारे लोक आहेत. त्यातल्या त्यात नमो आणि पीएमचा हप्ता देखील एका घरात 3-3, 4-4 लोक घेत आहेत. तर अशा प्रकारच्या सगळ्या शेतकऱ्यांचे लाभ आता बंद होणार आहे असं स्पष्टपणे सांगितलंय. चौथा नियम बँक खात्याचा आहे. बँक खात्याचा नियम असा आहे की तुमचं आधार कार्डला बँक खातं व्यवस्थित लिंक पाहिजे. तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव एक्झॅक्टली सेम पाहिजे. बँक खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स मेंटेन पाहिजे. तर अशा प्रकारचे जे बँक खात्याचे नियम आहे जे बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचण त्या ठिकाणी निर्माण करू शकतात. बँकेवर जर हप्ते चालू असतील त्या खात्यात तर त्या हप्त्यामुळे आलेले पैसे डायरेक्ट कट होऊन जातात. तर अशा प्रकारचे बँकांचे जे प्रॉब्लेम आहे तर ते क्लिअर करून घ्यायला सांगितलं आहे. तुम्हाला पीएम किसानचा हप्ता जमा झाला का नक्की कमेंट करून कळवा. कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा तेही कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.